मराठी कथा ख्रिसमसचा तारा। एकेकाळी बर्फाने झाकलेल्या एका छोट्या खेड्यात बेन नावाचा एक लहान मुलगा राहत होता। बेनला ख्रिसमस खूप आवडायचा, विशेषतः तेव्हा जेव्हा चकाकणाऱ्या दिव्यांमुळे आणि लोकांमधल्या आनंदामुळे वातावरण उत्साही वाटायचं। एका ख्रिसमसच्या संध्याकाळी बेनने खिडकीतून बाहेर पाहिले आणि त्याला आकाशात एक तेजस्वी तारा चमकताना दिसला। तो तारा इतर तारांपेक्षा मोठा आणि जास्त उजळ वाटत होता। कुतूहलाने बेनने त्या ताऱ्याचा मागोवा घ्यायचे ठरवले। त्याने आपले मऊ मफलर आणि हातमोजे घालून स्वतःला उबदार केले आणि तो बाहेर पडला आणि तो तारा त्याला जंगलाकडे घेऊन गेला। जंगलात बेनला काही प्राणी दिसले, एक हरिण, ससा आणि कोल्हा। ते खूप दुःखी दिसत होते। तेव्हा बेनने त्यांना विचारले, काय झालं, तुम्ही असे दुःखी का दिसत आहात? हरिण म्हणाले, या बर्फामुळे आम्हाला आमचा घरचा रस्ता सापडत नाहीये। बेनने वर चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहिले आणि त्याला एक कल्पना सुचली, चला आपण त्या ताऱ्याचा मागोवा घेऊया, कदाचित तो आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल। त्या प्राण्यांनी मान हलवली आणि सगळे ताऱ्याचा पाठलाग करू लागले। तो तारा त्यांना बर्फाच्छादित टेकड्या आणि झाडांमधून नेत होता। वाटेत त्यांनी ख्रिसमस गाणी गायली आणि ते उत्साही होते। शेवटी तो तारा एका आरामदायी गोठ्यावर थांबला। तो गोठा मऊ गवताने आणि उबदार प्रकाशाने भरलेला होता। तेथे त्या प्राण्यांचे कुटुंब त्यांची वाट पाहत होते। त्यांना पाहून सगळे आनंदाने ओरडले आणि एकमेकांना मिठी मारली। बेन हसत म्हणाला, ख्रिसमसचा तारा आपल्याला इथे घेऊन आला, अगदी त्याचप्रमाणे जसा तो तारा ज्ञानी माणसांना येशू बाळाकडे घेऊन गेला होता। त्या रात्री बेन घरी परतला। त्याच्या मनात खूप आनंद होता। त्याने खिडकीतून एकदा त्या ताऱ्याकडे पाहिले आणि म्हणाला, धन्यवाद ख्रिसमस तारा, प्रेम आणि दयाळूपणाची आठवण करून दिल्याबद्दल। त्या दिवसापासून बेनला वाटायला लागले की ख्रिसमस म्हणजे फक्त भेटवस्तू देणे नव्हे, तर एकमेकांना मदत करणे आणि आनंद वाटणे। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।